सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत आपला 6 नंबरचा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलंय. हा लास्ट प्रॉब्लेम आहे आपला प्रॅक्टिस सेट मधला. आता याच्यामध्ये बघा काय दिलंय. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे याच्यात काय सांगितलं की विशाल नावाचा एक मुलगा आहे जो ट्रॅव्हलिंग करत आहे आणि त्याने टोटल डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे ते आहे 1900 किलोमीटर्स. आता डिस्टन्स हे ट्रॅव्हल केलं, पण डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना त्याने काही डिस्टन्स हे प्लेनने ट्रॅव्हल केलं आणि काही डिस्टन्स त्यातलं बसने ट्रॅव्हल केलं. मग आता आपल्याला काढायचं हे आहे की विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यापैकी. आणि त्यासाठी काही कंडिशन्स दिल्या आहेत बघा. बस ट्रॅव्हल्स, काय म्हटलं त्याने, बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h. बसचा स्पीड किती होता? 60 km/h स्पीड होता बसचा. आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ अ एरोप्लेन इज अ 700 km/h. विमानचा स्पीड दिलाय आणि बसचा स्पीड दिलेला आहे. दोन्ही स्पीड दिलेत फक्त. आणि काय म्हटलंय, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. ती पूर्ण जर्नी 1900 किलोमीटरची जर्नी 5 घंट्यात त्याने तय केली. आता 5 घंट्यात जर ती कंप्लीट केली तर फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्स काढायचं आहे विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. म्हणजे बसनेच फक्त जेवढं डिस्टन्स विशालनं ट्रॅव्हल केलं तेवढं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चन समजला तुम्हाला? आता काय करू आपण, याला स्टेप बाय स्टेप मांडून घेऊ, म्हणजे अजून क्लिअर होऊन जाईल की विशालने काय काय पराक्रम केले. तर चला सुरुवात करू. सुरुवातीला काय करणार आपण, लेट अस कन्सिडर काय कन्सिडर करणार. सर्वात अगोदर तर आपल्याला माहिती आहे की आता याच्यामध्ये बस आणि एरोप्लेन हे दोन आहेत आणि यांचा टाइम टाइम दिलेला आहे का? नाही दिलेला. आणि तोच आपल्याला याच्यात काढावं लागणार आहे पहिले. त्यामुळे आपण काय करणार, लेटेस्ट कन्सिडर टाइम टेकन बाय बस इज इक्वल टू एक्स आणि टाइम टेकन बाय एरोप्लेन बी वाय. ठीक आहे, वाय कन्सिडर करू. ह्या दोन गोष्टी कन्सिडर केल्या. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे, वी नो दॅट. आपण हे सायन्स मध्ये शिकलो आहे. वी नो दॅट. काय नो दॅट? स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. राईट. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे आणि या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला या गणितामध्ये होणार आहे. कारण काय बघा, स्पीड जो आहे तो आपल्याला दिलेला आहे, स्पीड ऑफ अ प्लेन आणि बस, बरोबर आहे. डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे कशाचं, की टोटल किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं एवढं दिलेलं आहे. पण ऍक्च्युली बसचं आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स, बरोबर आहे. टाइम माहीतच नाही काय, म्हणून तो आपण कन्सिडर केला एक्स आणि वाय. तर आता बघा, पहिल्या कंडिशन नुसार इक्वेशन कसं बनेल, काय म्हणते बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन with an average speed of 60 km/h and with the bus and speed of aeroplane is 700 km/h. म्हणजे आपण काय करणार बघा, आता इथे कंडिशन 1 काय बनते आपली ते बघू आपण. कंडिशन 1 बनते आपली 60 km/h म्हणजे 60x, म्हणजे 60 हा बसचा स्पीड होता म्हणून आपण 60x घेणार. आणि एरोप्लेन साठी y कन्सिडर केलं म्हणून प्लस 700y इज इक्वल टू 1900. बरोबर आहे. एवढं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणून आता इथे मी काय करणार बघा, याला जर आपण डिवाइड केलं 10 ने तर काय येतं, 6x प्लस 70y इज इक्वल टू 190. आता तेच जर परत याला आपण डिवाइड केलं 2 ने तर काय येतं बघा, 2 3 जा x प्लस 2 35 येईल इथे इज इक्वल टू 2 9 जा 8 इंटू 5 जा 10 95. अशा प्रकारे ही इक्वेशन बनते आणि याला देतो मी इक्वेशन नंबर 1 नाव. आलं लक्षात? इथे मी याला डिवाइड करत करत गेलो आणि रिड्यूस करून घेतला. आता हे एवढं यायला पाहिजे तुम्हाला. कसं आलंय, याला डिवाइड केलं 10 ने हे आलं, याला डिवाइड केलं 3 ने हे आलं. म्हणजे याला फक्त रिड्यूस करत गेलो. याला डायरेक्ट जर 3 ने डिवाइड केलं असतं तरी हेच आन्सर येत होतं. आता बघा, इक्वेशन नंबर 1 झालं.
आता सेकंड कंडिशन काय, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट जर्नी. संपलं. काय म्हटलं त्यानं, जर्नी कंप्लीट करायला 5 घंटे लागले. मग कंडिशन 2 काय बनेल, कंडिशन 2 काय बनते, कंडिशन 2 बघा आता, इट टेक्स 5 hours म्हणजे सरळ सरळ x प्लस वाय, बस आणि एरोप्लेनचा प्रवास 5 घंट्याचा होता. इक्वेशन नंबर 2 झालं. समजलं, सिंपल आहे. आता ही सेकंड कंडिशन दिली. आता काय म्हणते, फाइंड द डिस्टन्स. डिस्टन्स फाइंड करायचे बसनं ट्रॅव्हल केलेलं. त्यासाठी या दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सोडवावं लागेल आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढावं लागतील. सायमल्टेनियस सोडवायसाठी बघा, इक्वेशन 2 आणि 1 मध्ये जर बघितलं तर एक्सचा जो कोइफिशियंट आहे ते 3 आहे, इथे 1 आहे. एक तर आपण याला 3 न मल्टिप्लाय करू शकतो किंवा याला 35 न मल्टिप्लाय करू शकतो. 35 न केल्यापेक्षा 3 न केलेलं इझी, म्हणून इथे मी लिहितो आता मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. काय होईल, 3 इंटू एक्स 3x प्लस 3 इंटू वाय 3y, 3 5 जा 15, इक्वेशन नंबर 4. आता 4 आणि 1 ला सायमल्टेनियस सोडवा. बघा साइन सेम आहेत, सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 1 काय बनेल बघा आता, 3x प्लस 35y इज इक्वल टू 95 मायनस 3x प्लस 3y इज इक्वल टू 15. दोन्हीची सबट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज. 95 मायनस 15, सो इथे 35 मायनस 3 इथे होणार आपले 32y आणि हे दोन्ही कॅन्सल. सो y इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 32. आता याला रिड्यूस करायसाठी 16 2 जा आणि 16 5 जा म्हणजे y इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 2 आणि याला जर डिवाइड केलं आपण तर याचा आन्सर येते 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे सरळ 2.5. म्हणजे आता मी आता इथे लिहू शकतो डायरेक्ट, याला पॉइंट मध्ये घेऊ शकता तुम्ही. y इज इक्वल टू 2.5 आन्सर आलेलं आहे आपलं. ठीक आहे, त्याला डायरेक्ट फ्रॅक्शन मध्ये ठेवलं तरी चालते, पण पॉइंट मध्ये केलं आपण पुट करायसाठी सोपं जाते. पुट y इक्वल टू 2.5 इन इक्वेशन कोणत्या ह्याच्यात ठेवता सांगा. बघा इक्वेशन नंबर 2 इझी आहे. इक्वेशन नंबर 2 x प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे x प्लस 2.5 इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5 मायनस 2.5, सो सरळ x इज इक्वल टू उरते फक्त 2.5, कारण 2.5 2.5 5 होतात म्हणजे x ची व्हॅल्यू सुद्धा काय आलेली आपली 2.5. तर अशा पद्धतीने आपण याला कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघा, डिस्टन्स काढण्यासाठी बसचं आपल्याला काय करावं लागेल, इथे हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्यासाठी आपण हा अगोदर लिहून ठेवला होता. आता या फॉर्म्युल्यात बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि याच्यामध्ये आता डिस्टन्स जे आपल्याला काढायचं आहे, स्पीड आहे आपल्याला दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर बसचा स्पीड आहे. टाइम आपण आत्ताच काढला, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे आपली टाइमची राहील आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. फॉर्म्युला कसा बनेल, हा डिस्टन्स इज इक्वल टू हा जो टाइम आहे डिवाइड मधला इकडे मल्टिप्लाय मध्ये जाईल म्हणजे स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. याला असं पण लिहू शकतो आपण. समजलं. आता डिस्टन्स इक्वल टू स्पीड होता 60 चा मल्टिप्लाय बाय टाइम आहे 2.5. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळून जाते 6 5 जा 30 3 कॅरी 6 2 जा 15 असं पूर्ण येतं आणि हा 0 इथे लावून देणार, एक संख्या सोडून पॉइंट देणार म्हणजे सरळ डिस्टन्स आलेलं आहे आपलं 150 किलोमीटर्स. बघा हे डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस म्हणजे बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे 150 किलोमीटर. टोटल जर्नी किती होती आपली 1900 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि 1900 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 5 अवर्स लागले. 5 अवर्स लागले तर या 1900 किलोमीटर मधलं 150 किलोमीटर फक्त त्याने बसने ट्रॅव्हल केलं आणि उरलेलं डिस्टन्स जे आहे ते प्लेनने ट्रॅव्हल केलं. आलं लक्षात कशा प्रकारे सॉल्व्ह करतात. सर्वात अगोदर महत्वाचं हे होतं यामध्ये की क्वेश्चन समजून घेणं. क्वेश्चन काय दिलेला होता आपल्याला, आउट ऑफ 1900 किलोमीटर एवढ्या डिस्टन्स पैकी
काही डिस्टन्स बसने आणि काही डिस्टन्स प्लेनने ट्रॅव्हल केलं. त्यातलाही बसचा जो स्पीड होता 60चा होता, प्लेनचा जो स्पीड होता 700चा होता. आता या दोन्हीचा स्पीड मध्ये प्लेनचा स्पीड जास्त आहे, म्हणजे हे जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ऑब्व्हियसली, बरोबर आहे. आता समोर दिलं त्याने की कंप्लीट जर्नी करायला त्याला 5 घंटे लागले. 5 घंटे लागल्यानंतर तुम्हाला विचारलंय की बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय काढा. ते काढायसाठी तुम्ही कन्सिडर केले दोघांचे टाइम, कारण फॉर्म्युला होता यामध्ये स्पीड दिलेला आहे. आता डिस्टन्स आपल्याला काढायचंय, जर डिस्टन्स काढायचंय, स्पीड दिलेला आहे, टाइम माहित नाही, मग तो टाइम आपण एक्स कन्सिडर केला आणि अशा पद्धतीने आपण याचं सॉल्व्ह करून डिस्टन्स फाइंड आउट केलं. अशा प्रकारे आपला हा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कंप्लीट झालेला आहे. आता बघा, हा चॅप्टर कंप्लीट झाला. यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता वर्कशीट मधले आणि तुमचा जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चॅप्टर आहे हा तुम्ही परफेक्ट बनवू शकता. तर वळूया आता आपण आपल्या सेकंड चॅप्टर कडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स.